तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 16. दोघांमध्ये अबोला कायम होता. प्रवासादरम्यान दोघेही एकमेकांसोबत अजिबात बोलत नव्हते. प्रल्हादला तिच्यासोबत खूप काही बोलायचं होतं, पण त्याला शब्द सुचत नव्हते, कारण याआधी त्याचं कधीच कोणा मुलीसोबत जास्त बोलणं झालं नव्हतं. तो आपल्या समोर पाहून कार ड्राईव्ह करत होता. शारदा अजूनही आपल्याच दुःखामध्ये होती, कारण तिला आपल्या घरच्यांची प्रकर्षाने आठवण येत होती. आपण कुठे चाललो आहोत? शारदाने विचारले. माझा एक मित्र आहे, त्याच्या घरी चाललो आहोत, प्रल्हाद गालात हसत म्हणाला. तसा तिचा हिरमोड झाला, कारण गाडी पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यामुळे तिला वाटलं होतं की प्रल्हाद तिला तिच्या माहेरी घेऊन जाईल. तिने तसं सीटवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले. प्रल्हाद अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहून तो आणखी तिच्या प्रेमात पडत होता. काही वेळाने गाडी थांबली. शारदाचे डोळे अजूनही मिटलेले होते. शारदा, प्रल्हादने हळूच तिला आवाज दिला, पण तिने डोळे उघडले नाही. म्हणून त्याने तिच्या खांद्यावर टॅप केलं. तशी ती भानावर आली. उतर खाली, घर आलं आहे, प्रल्हाद हसत म्हणाला. तिने समोर पाहिलं तशी तिची कळी खुलली. तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. तिने पटकन गाडीचा दरवाजा उघडला व धावतच आतमध्ये गेली. बाबा, शारदाच्या आवाजाने सुदर्शन बाहेर आले. शारदा, तू? त्यांनी आपल्या लेकीला मिठीत घेतले. तू अशी अचानक कशी काय आली? काल तर तुमचं लग्न झालं होतं. तुझ्या सासरच्या माणसांनी तुला परवानगी दिलीच कशी? सुदर्शन थोडे घाबरले होते. तसा प्रल्हाद आतमध्ये आला. जावई बापू, तुम्ही या ना, बसा, सुदर्शन म्हणाले. आणि शारदाने त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहिले, कारण तो चक्क तिच्यासोबत खोटं बोलला होता. ताई, तू? मला खरंच तुझी खूप आठवण येत होती. श्यामली तिच्या गळ्यामध्ये पडली. तुझ्या घरच्यांनी तुला परमिशन दिली कशी? श्यामलीने विचारले. हे तुझ्या भाऊजींना विचार, तेच मला घेऊन आले आहे, शारदा म्हणाली. गावचे काही रीतिरिवाज असतात, त्याचं उल्लंघन केलं तर लोक नावं ठेवतील. सुदर्शन यांना काळजी वाटत होती. लोकांचा विचार करून मी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उदासी पाहू शकत नाही. कालपासून तिचा चेहरा उतरलेला होता, म्हणून तिला घेऊन आलो. प्रल्हादचे विचार पाहून शारदा त्याच्या दिशेने खेचत चालली होती. तुम्ही निवांत गप्पा मारत बसा, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. श्यामली हसतच किचनमध्ये गेली. शारदा आपल्या रूममध्ये आली. तिच्या रूममध्ये सर्व वस्तू जशाच्या तशा ठेवल्या होत्या. तिने आपल्या पुस्तकांच्या रॅकवरून अलगद हात फिरवला. तसं तिला भरून आलं. या घरासोबत तिच्या बऱ्याच आठवणी होत्या, ज्या या जन्मी तरी पुसल्या जाणार नव्हत्या. तिने आपले पाणवलेले डोळे पुसले व जाण्यासाठी वळली, तर समोर प्रल्हाद हाताची घडी घालून उभा होता. तुम्ही सांगितलं का नाही की मला माहेरी घेऊन येणार आहात? शारदा थोडं चिडून म्हणाली. सांगितलं असतं तर ते सरप्राईज का काय म्हणतात त्याला, ते तुम्हाला कसं मिळालं असतं? आता तरी तुमचा मूड ठीक आहे ना? कारण तुम्ही अशा शांत राहिलेल्या पाहवत नाही. प्रल्हादच्या बोलण्यातून तिच्याविषयी काळजी स्पष्ट दिसत होती. उगाच मला बोलतं करू नका, कारण मी जेव्हा बोलायला सुरुवात करते ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीला बोलायची एक संधी सुद्धा देत नाही. पुढे जाऊन तुम्हाला पस्तावा होईल. शारदाच्या बोलण्यावर तो हसला. असं काहीही होणार नाही. मी अबोल आहे, त्यामुळे माझी बायको बोलणारी हवी, म्हणजे माझ्यामध्ये थोडा बदल होईल, प्रल्हाद म्हणाला. तशी ती गोड हसली. दोघांचंही नातं हळूवारपणे फुलत होतं. शारदा पहिली मुलगी होती, जिला त्याच्या शिक्षणाचा कमीपणा वाटत नव्हता.
तिचा हाच गुण प्रल्हादला तिच्या दिशेने खेचत होता. श्यामलीने सर्वांसाठी जेवण बनवलं. सर्वजण बराच वेळ गप्पा करत जेवण करत होते. शारदाच्या अचानक येण्याने घरामध्ये रौनक आली होती. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचे हास्य पाहून प्रल्हाद सुखावला होता, कारण आधीपासूनच तो स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा विचार जास्त करत होता. घरातील सर्वजण देवदेव करायला गेले असल्यामुळे अक्षयला घरात बसून कंटाळा आला होता, म्हणून तो शेतामध्ये फेरफटका मारायला आला होता. प्रल्हादने कितीतरी एकर जमीनमध्ये ऊस पिकवला होता. तांदूळची लागवड करण्यासाठी नांगरणीचे काम ऑलमोस्ट झाले होते. त्याने काही ठिकाणी टोमॅटो व भाज्यांची लागवड केली होती. 50 एकर जमीन असूनही त्याने प्रत्येक जमिनीचा तुकडा आपल्या कष्टाने फुलवला होता. त्यामुळे आजूबाजूला हिरवळ पसरली होती. अक्षयला आधीपासूनच जमिनीचा लोभ होता, पण त्यामध्ये स्वतः राबण्यापेक्षा त्यातून मिळणारे उत्पन्न त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. पण अक्षयला हे माहीत नव्हतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे अगदीच नगण्य असतं, ज्यामध्ये प्रल्हाद कसाबसा आपलं घर चालवत होता. अरे अक्षय दादा, तू केव्हा आलास? सोमनाथने त्याच्या शेजारी बाईक थांबवली व खाली उतरला. दोन्ही घराचे संबंध वाईट असूनही सोमनाथ जाता एकता अक्षय सोबत बोलत होता. प्रल्हाद दादाच्या लग्नासाठी आलो होतो. काही दिवस इथेच राहण्याचा विचार करत होतो, अक्षय म्हणाला. दोघेही सोबतच शेताच्या मधून पायी चालू लागले. शहरी वातावरणापेक्षा गावचं जीवन केव्हाही चांगलं असतं. आता प्रल्हाद दादाचंच बघा ना, 50 एकरची शेती करणं काही खायचं काम नाही. त्यामध्ये उत्पन्न लाखामध्ये मिळत आहे. म्हणून मला वाटतं आता तू सुद्धा शेतीमध्ये लक्ष घालायला हवं. किती केलं तरी तू अर्धा वाटेकरी आहे. सोमनाथला अक्षयचा स्वभाव चांगला माहीत होता, म्हणून तो त्याचे कान भरत होता. काय सांगतो? शेतीमध्ये लाखोचं उत्पन्न मिळतं? पण दादा तर म्हणत होता की आजकाल शेतीमध्ये काहीच राहिलं नाही. अक्षयने आपली शंका व्यक्त केली. त्याचंही एका अर्थी बरोबरच आहे म्हणा. म्हणून मी 10 एकर जमीन एका पार्टीला विकून टाकली. त्यामध्ये मला 50 लाख रुपये मिळाले. असं दिवसभर शेतात राबण्यापेक्षा एकदाचे पैसे घ्यायचे आणि काहीतरी धंदा सुरू करायचा. आज माझी स्वतःची पोल्ट्री फार्म आहे. त्यासोबत 2 टेम्पो आहेत. त्यातून मला महिन्याला लाख रुपये आरामात भेटतात, सोमनाथ म्हणाला. बाप रे, शेती विकल्यावर इतके पैसे मिळतात? अक्षयचा विश्वास बसत नव्हता. तरी मी कमीच सांगितले हा. ही जमीन नाही, सोनं आहे, सोनं. माझी जमीन आड बाजूला होती, म्हणून मला कमी पैसे मिळाले. पण तुमची जमीन विकायला काढली तर करोडो रुपये मिळतील, ज्यामध्ये तू शहरामध्ये 2-4 फ्लॅट तर आरामात घेऊ शकतो. पण हे प्रल्हाद दादाला सांगणार कोण? त्याला तर उन्हामध्ये राबायची सवय झाली आहे. म्हणून माणसाने शिक्षण घ्यावं, कारण शिक्षण घेतल्याशिवाय दुनियादारीची समज येत नाही. सोमनाथ आपलं काम चोख करत होता, त्यामुळे अक्षय विचारात पडला होता. चल दादा, निघतो मी. काही काम असेल तर कळव. सोमनाथ निघून गेला. पण अक्षय अजूनही विचार करत होता. अक्षय घरी आला तेव्हा घरची मंडळी देवदेव करून आली होती. नवीन जोडपं राहिलं कुठं म्हणायचं. संध्याकाळ होत आली आहे. अशामध्ये बाहेर फिरणं योग्य नाही. छाया मामीने आपली शंका व्यक्त केली. तुझ्या दादाला फोन लाव अनु, बघ तो कुठे आहे. त्याला सांगितलं होतं नवीन नवरीला बाहेर घेऊन जाऊ नको, पण हा माझं ऐकल तर शपथ, सुलोचनाबाई म्हणाल्या. आता तो कशाला तुझं ऐकेल? यापुढे आयुष्यभर दादा वहिनीचं ऐकावं लागणार आहे, अनु हसत म्हणाली. तितक्यात दोघेही दरवाजामधून आतमध्ये आले. तिथेच थांबा, आतमध्ये येऊ नका, छाया मामी म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली. शारदाला वाटलं होतं आता आपली चांगली खरडपट्टी निघणार आहे.
कारण आधीच दोघांना यायला उशीर झाला होता. छाया मामीने दोघांवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. आता या. माहित नाही येताना किती जणांच्या नजरा लागल्या असतील. छाया मामीच्या बोलण्यावर शारदा हसली, कारण तिचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. तुला सांगितलं होतं ना, नवीन नवरीला बाहेर घेऊन जाऊ नको. गावचे रस्ते चांगले नाहीत. कसं समजत नाही तुला? सुलोचनाबाई त्याच्यावर खेकसल्या. रस्त्यावर ट्रॅफिक होती म्हणून उशीर झाला. प्रल्हाद आपली बाजू सावरत म्हणाला. शारदा अजूनही शांत होती. आधी जेवण उरकून घ्या आणि आराम करा. दिवसभरच्या दगदगीमुळे दमला असाल. आणि हो सुनबाई, तुला सकाळी लवकर उठायची गरज नाही. तो आपल्या वेळेवर उठत जा. नाहीतर उगाच तुला वाटायचं की या घरात तुझ्यावर बंधने लादली जात आहे. सुलोचनाबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. त्यांचं प्रेम पाहून शारदाला भरून येत होतं. पण हे सर्व पाहून सोनालीचा पारा चढत होता. कारण तिच्या उशिरा उठण्याच्या सवयीमुळे तिला नेहमी सुनावलं जात होतं. पण मोठ्या सुनेचे लाड पाहून ती समजून गेली होती की या घरामध्ये आपली सत्ता संपुष्टात येणार आहे. पण काहीही झालं तरी ती हार मानणार नव्हती. क्रमश. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.